तुम्हाला माहित आहे का, जगातील पहिली प्रेमकथा? सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात ब्रह्मदेवानी त्यांच्या मानसपुत्रांची निर्मिती केली. त्यापैकीच एक होते दक्ष प्रजापती. अत्यंत विद्वान परंतु अहंकाराने भरलेले. त्यांना कठोर तपश्चर्यानंतर कन्यारत्नाची प्राप्त झाली होती, ती म्हणजे देवी सती. प्रजापतींना तिचे विवाह एखाद्या वैभवशाली राजकुमारासोबत व्हावे असे वाटत होते, परंतु सतीचे मन मात्र महादेवांच्या चरणी अर्पण झाले होते. ऋषीमुनींकडून जेव्हा जेव्हा ती महादेवांच्या महिमा ऐकी तेव्हा ती नव्याने त्यांच्या प्रेमात पडत होती. अंगावर भस्म, गळ्यात साप आणि स्मशानवासी. आता तिचा एकच दृढ निश्चय झाला होता, ते म्हणजे महादेवांशी विवाह. पण दक्ष प्रजापतीच्या तीव्र विरोधासमोर हा मार्ग सोपा नव्हता. तरीही सतीने तिच्या प्रेमाची प्रचिती दिली व कठोर तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न केले व महादेवांनी अर्धांगिनी म्हणून स्वीकारले. याच वेळी या प्रेमकथेची पहिली ठिणगी पडली. अखेर तो दिवस आला. महादेव कैलासावरून वरात घेऊन निघाले, पण ती वरात साधारण नव्हती. त्यामध्ये भूत, प्रेत, नाग, सिद्ध योगी, देवता या संपूर्ण सृष्टीची उपस्थिती होती. हा विवाह राजेशाही नव्हता, पण साक्षात ब्रह्मदेवाने उच्चार केले व विष्णूने कन्यादान केले होते. हे फक्त दोन व्यक्तीचे मिलन नव्हे, तर संपूर्ण सृष्टीचे मिलन होते. काही कालांतराने दक्ष प्रजापतीने एक भव्य यज्ञ सुरू केला. त्यामध्ये संपूर्ण जीवनसृष्टी आमंत्रित केली होती, परंतु महादेव आणि सतीचे नाव कुठेच नव्हते. हे ऐकून सतीला खूप वाईट वाटले. ती फक्त आमंत्रणाची वाट पाहू लागली. तिने महादेवांकडे अट्टहास करून यज्ञाला जाण्याची परवानगी घेतली. त्यांचा नकार होकारामध्ये रूपांतरित झाला. सती यज्ञस्थळी पोहोचताच दक्ष प्रजापतीने तिचा अपमान केला व महादेवांची उद्धट शब्दांनी निंदा केली. आणि हे सगळं देवसृष्टी स्तब्ध होऊन ऐकत होती. हा अपमान सतीला सहन नाही झाला व तिने तिचे प्राण त्या यज्ञामध्ये अर्पण केले. हे महादेवांना कळताच त्यांनी संपूर्ण ब्रह्मांड उद्ध्वस्त करायला सुरुवात केली व त्यांच्या क्रोधातून एक उग्र, भयंकर, तेजस्वी असा वीरभद्र रूप धारण झाला आणि तो यज्ञाच्या दिशेने जाऊन दक्ष प्रजापतीचा मस्तक त्याने एका क्षणात उडवला. महादेव मात्र सतीचा मृतदेह हातावर घेऊन पूर्ण ब्रह्मांड भ्रमण करत होते. हे बघता श्री विष्णूंनी महादेवांना शांत केले व आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे 51 तुकडे केले आणि हे 51 ठिकाणी जाऊन पडले. त्यांनाच आपण शक्तिपीठे असं म्हणतो आणि ही शक्तिपीठे शिव आणि सतीच्या प्रेमकथेचे साक्षीदार आहेत.